विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत सरांचे प्रकरण 19 उपराष्ट्रपती व्हाइस प्रेसिडेंट। आता बघूयात उपराष्ट्रपती हे देशातील दुसरे सर्वोच्च पद आहे। त्यांनी कार्यालयीन पदानुक्रमामध्ये राष्ट्रपतींनंतरचे स्थान प्रदान केले आहे। या पदाची रचना ही अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना पदाप्रमाणेच केलेली आहे। निवडणूक बघूया। इलेक्शन राष्ट्रपतीप्रमाणेच उपराष्ट्रपती देखील लोकांकडून प्रत्यक्षपणे निवडून येत नाही, तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवडून येतात। संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची मिळून जे निर्वाचन मंडळ बनलेले असते त्याचद्वारे त्यांची निवड होते। अशा प्रकारे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी असलेले निर्वाचन मंडळापेक्षा हे निर्वाचन मंडळ खालील दोन बाबतीत वेगळे असते। पहिला आहे यामध्ये निर्वाचित आणि नामनिर्देशित अशा दोन्ही सदस्यांचा समावेश होतो, राष्ट्रपतीच्या बाबतीत केवळ निर्वाचित सदस्यांचा। दुसरा आहे यामध्ये घटक राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचा समावेश होत नाही, राष्ट्रपतीच्या बाबतीत घटक राज्य विधिमंडळाच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो। याचे कारण स्पष्ट करताना डॉक्टर BR आंबेडकरांनी असे नमूद केले आहे की राष्ट्रपती हा राज्याचा प्रमुख असतो आणि त्याचे अधिकार क्षेत्र केंद्र आणि राज्याच्या प्रशासनापर्यंत असते। परिणामी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये केवळ संसदेच्या सदस्यांनी आपली भूमिका बजावावी असे नाही, तर घटक राज्याच्या विधिमंडळाच्या सदस्यांना देखील भूमिका असली पाहिजे। परंतु जेव्हा आपण उपराष्ट्रपती पदाचा विचार करतो तेव्हा त्याचे सामान्य कार्य ही राज्यसभेची सभापती पद भूषवणे ही असतात। केवळ क्वचित प्रसंगी आणि तेही तात्पुरत्या कालावधीसाठी उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीची कर्तव्ये पार पाडण्यासाठी पाचारण केले जाऊ शकते। असे असल्यामुळे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी घटक राज्याच्या विधिमंडळाच्या सदस्यांना निमंत्रित करणे आवश्यक वाटत नाही, परंतु मतदानाची पद्धती ती दोघांच्याही बाबतीत समान आहे। अशा प्रकारे राष्ट्रपतीच्या निवडणुकीप्रमाणेच उपराष्ट्रपतीची निवडणूक देखील प्रमाणशीर प्रतिनिधींच्या तत्वाद्वारे एकल संक्रमणीय मतपद्धतीने होते आणि मतदान हे गुप्त मतपत्रिकेच्या माध्यमातून होते। उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी सर्व शंका आणि विवादांची चौकशी करणे व निर्णय घेण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालयाद्वारे केले जाते आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय असतो। निर्वाचक मंडळ अपूर्ण असल्याच्या आधारावर म्हणजेच निर्वाचन मंडळातील एखादी जागा रिक्त झाल्यावर एखाद्या व्यक्तीच्या उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यावर आव्हान दिले जाऊ शकत नाही। जर सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या व्यक्तीची उपराष्ट्रपती झालेली निवड रद्दबातल घोषित केली तर त्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाची अशी घोषणा होण्याच्या तारखेआधी घेतलेले निर्णय अवैध ठरवले जात नाही, म्हणजेच ते निर्णय अंमलात राहणे सुरू राहते। विविध उपराष्ट्रपतीच्या निवडणुका आतापर्यंत झाल्या आहेत त्यांचा सारांश आहे। उपराष्ट्रपती तेवढं विचारलं जात नाही तरी देखील तुम्ही बघून घ्या। आतापर्यंत 16 निवडणूक झालेल्या आहेत। 1952 ते 2022 पर्यंत विजेता उमेदवार कोण होते ते दिलेले आहेत आणि मिळालेली प्राप्त झालेली मते आहे आणि उपविजेता उमेदवार आहे मिळालेली प्राप्त झालेली त्यांची मते आहे। तर डॉक्टर SS राधाकृष्णन होते 1852 आणि 57 आणि 62 मध्ये झाकीर हुसेन, 67 मध्ये VV गिरी, 69 मध्ये GS पाठक, 74 मध्ये BJ जगती, 79 मध्ये M हिदायतुल्ला, 84 मध्ये R व्यंकटरमण, 87 मध्ये डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, KR नारायण, 97 मध्ये कृष्णकांत, 2002 मध्ये BS शेखावत, 2007 मध्ये मोहम्मद हमीद अन्सारी, 12 मध्ये मोहम्मद हमीद अन्सारी, 17 मध्ये व्यंकय्या नायडू आणि 22 मध्ये जगदीप धनकर। आता सध्या स्थितीत कोण आहेत उपराष्ट्रपती ते तुम्ही मला सांगा। पात्रता, शपथ आणि अटी। क्वालिफिकेशन, ओथ अँड कंडिशन। पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन, उपराष्ट्रपती पद उपराष्ट्रपतीपदी निवडून होण्यासाठी व्यक्तीला पुढील पात्रता अर्हता पूर्ण करणे आवश्यक असते। तो किंवा ती भारताचा किंवा नागरिक असावा किंवा असावी, त्याने 3 वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत, राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्याचे पात्र असावा, केंद्र शासन किंवा कोणतेही राज्य शासन किंवा कोणतेही स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणतेही सार्वजनिक प्राधिकरण यांच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण केलेले असू नये, परंतु केंद्रामधील विद्यमान राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती, एखाद्या राज्याचा राज्यपाल आणि केंद्रातील किंवा राज्यातील एखादा मंत्री ते कोणतेही लाभाचे पद धारण करत नाही आणि त्यामुळे ते उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी पात्र असतात।
पुढे उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नामनिर्देशनावर किमान 20 मतदारांनी प्रस्तावक म्हणून आणि 20 मतदारांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवाराने भारतीय रिझर्व्ह बँकमध्ये ₹15,000 इतकी सुरक्षा ठेवणे आवश्यक आहे. शपथ किंवा प्रतिज्ञा, ओथ ऑर अफर्मेशन, पदग्रहण करण्यापूर्वी उपराष्ट्रपतीला शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. त्याच्या शपथेमध्ये उपराष्ट्रपती खालील गोष्टी करण्याची शपथ घेतो. पहिला आहे भारताच्या राज्यघटनेप्रती विश्वास आणि निष्ठा बाळगणे आणि त्याच्या पदाची कर्तव्ये पार पाडणे. उपराष्ट्रपती पदासाठी शपथ राष्ट्रपतीद्वारे किंवा त्याच्या वतीने नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीद्वारे दिली जाते. उपराष्ट्रपती कार्यालयाच्या अटी आहे. कंडिशन्स ऑफ ऑफिस. राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी खालील 2 अटींची तरतूद केली आहे. पहिला आहे तो किंवा ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू नये. जर अशी कोणतीही व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला ज्या दिवशी तारखेला तो किंवा ती व्यक्ती उपराष्ट्रपती पद ग्रहण करेल त्या दिवशी तो किंवा ती ज्या सभागृहाची सदस्य होती ती जागा रिक्त झाली असे समजले जाईल. दुसरं, त्याने किंवा तिने कोणतेही लाभाचे पद ग्रहण केलेले नसावे. कार्यकाळ आणि पदाची रिक्तता. टर्म अँड व्हॅकन्सी. पदाचा कार्यकाळ, टर्म ऑफ ऑफिस. उपराष्ट्रपती कार्यकाळ हा त्याने किंवा तिने ग्रहण केलेल्या तारखेपासून 5 वर्षाचा असतो. तथापि उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करून केव्हाही पदावरून पायउतार होऊ शकतात. तसेच कार्यकाळ संपण्यापूर्वी देखील त्याला किंवा तिला पदावरून बाजूला केले जाऊ शकते. उपराष्ट्रपतीला पदावरून बाजूला करण्यासाठी औपचारिक महाभियोगाची आवश्यकता नसते. राज्यसभेच्या सर्व तत्कालीन सदस्याच्या बहुमताने, प्रभावी बहुमताने मंजूर केलेल्या आणि लोकसभेने मान्य केलेल्या ठरावाद्वारे त्याला किंवा तिला काढून टाकले जाऊ शकते. याचा अर्थ तो ठराव राज्यसभेमध्ये प्रभावी बहुमताने आणि लोकसभेमध्ये साध्या बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते. तसेच हा ठराव लोकसभेमध्ये मांडता येत नसून तो केवळ राज्यसभेमध्येच मांडला जाऊ शकतो. परंतु असा कोणताही ठराव 14 दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय मांडला जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे उपराष्ट्रपतीला पदावरून हटवण्याचा कोणताही आधार राज्यघटनेत नमूद केलेला नाही. उपराष्ट्रपती स्वतःचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील नवनिर्वाचित उपराष्ट्रपती पदभार स्वीकारेपर्यंत पदावर राहू शकतात. तो किंवा ती पदासाठी पुन्हा निवडणूक लढण्यासाठी पात्र असतात. ते कितीही वेळा कितीही कार्यकाळ या पदावर निवडून येऊ शकतात. पदाची रिक्तता. व्हॅकन्सी इन ऑफिस. खालीलपैकी कोणतीही प्रकारे उपराष्ट्रपतीचे पद रिक्त होऊ शकते. पहिला, उपराष्ट्रपतींचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर. दुसरा, त्याच्या किंवा तिच्या राजीनाम्यामुळे. तिसरा, त्याला किंवा तिला पदावरून बाजूला केल्यानंतर. चौथं, त्याच्या किंवा तिच्या मृत्यूमुळे. पाचवं, अन्यथा. उदाहरणार्थ, जेव्हा तो किंवा ती पदग्रहण करण्यासाठी अपात्र होतो किंवा ठरतो किंवा जेव्हा त्याची किंवा तिची निवडणूक रद्द घोषित केली जाते. जेव्हा विद्यमान उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ संपल्यामुळे ते पद रिक्त होणार असते तेव्हा त्या पदासाठी निवडणूकही त्याच्या किंवा तिच्या कार्यकाळ संपण्यापूर्वी घेणे आवश्यक असते. जेव्हा राजीनामा, बळतर्फी, मृत्यू किंवा इतर कारणामुळे पद रिक्त होते तेव्हा पद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ते पद भरण्यासाठी निवडणूक घेण्याची आवश्यकता असते. नव्याने निवडून आलेले उपराष्ट्रपती त्याने किंवा तिने पदग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या कार्यकालापर्यंत पदावर राहतात. अधिकार व कार्य. पॉवर्स अँड फंक्शन्स. उपराष्ट्रपतीची 2 प्रकारची कार्य असतात. तो किंवा ती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती म्हणून कार्य करतो. या क्षमतेमध्ये त्याची किंवा त्याचे अधिकार कार्य लोकसभेच्या अध्यक्षाप्रमाणेच असतात. या बाबतीत तो किंवा ती अमेरिकेच्या उपराष्ट्र अध्यक्षासारखाच आहे जो की अमेरिकेच्या कायदेमंडळाचा सिनेट या वरिष्ठ सभागृहाचा सभापती म्हणून देखील कार्य करत असते. दुसरा आहे, जेव्हा राष्ट्रपती हे त्याच्या किंवा तिच्या राजीनामा, महाभियोग, मृत्यू किंवा इतर कारणामुळे रिक्त होते तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची कार्य पार पाडतात. तो किंवा ती केवळ 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत राष्ट्रपतीच्या क्षमतेत कार्य करू शकतात. या कालावधीत नवीन राष्ट्रपती निवडणे आवश्यक असते. तसेच जेव्हा अनुपस्थिती, अनारोग्य किंवा इतर कारणामुळे विद्यमान राष्ट्रपती आपली कार्य पार पाडू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती पुन्हा कार्य सुरू करेपर्यंत उपराष्ट्रपती त्याचे किंवा तिचे कार्य पार पाडत असतो. राष्ट्रपती म्हणून भूमिका बजावताना किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडताना उपराष्ट्रपती राज्यसभेच्या सभापती पदाची कार्य पार पाडत नाही. त्या कालावधीमध्ये राज्यसभेच्या उपसभापतीकडून ती कार्य पार पाडली जातात. उपराष्ट्रपतीला त्याच्या किंवा तिच्या पदासाठी क्षमतेसाठी घटनेने कोणतेही वेतन निश्चित केलेले नाही. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती या नात्याने उपराष्ट्रपतीला नियमित वेतन मिळते. 2019 मध्ये संसदेने राज्यसभेच्या पदसिद्ध सभापतीचे वेतन 1.25 लाख रुपयेवरून 4 लाख रुपये प्रतिमाह इतके वाढवले. अगोदर 2008 मध्ये निवृत्त उपराष्ट्रपतीचे निवृत्ती वेतन 20,000 रुपये प्रतिमाहावरून त्याच्या किंवा तिच्या वेतनाच्या 50% इतके वाढवण्यात आले. त्याचबरोबर त्याच्या किंवा तिला दैनिक भत्ता, विनामूल्य
सुसज्ज निवासस्थान, आरोग्य, प्रवास आणि इतर सुविधांचा अधिकार असतो. कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून कार्य करतो किंवा करते किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतो तेव्हा तो किंवा ती राज्यसभेच्या सभापतींना देय वेतन किंवा भत्ते नाही तर राष्ट्रपतीचे वेतन किंवा भत्ते मिळण्यास हक्कदार असतो. भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतीची तुलना. इंडियन अँड अमेरिकन व्हाईस प्रेसिडेंट कंपार्ड. भारताच्या उपराष्ट्रपतीच्या पदाची रचना जरी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या पदाप्रमाणे केली असली तरी त्यांचे एक फरक आहे. जेव्हा राष्ट्रपतीपद हे कार्यकालपुरती अगोदर रिक्त होते तेव्हा उपराष्ट्राध्यक्ष हे राष्ट्राध्यक्षपदाचा भार सांभाळताना आणि उरलेल्या कार्यकाळापर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर कायम असतात. दुसऱ्या बाजूला भारतामध्ये जेव्हा कार्यकाळपुरती अगोदर राष्ट्रपतीपद रिक्त होते तेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचे पद हे केवळ नूतन राष्ट्रपती प्रभार स्वीकारेपर्यंत कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून सांभाळतात. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की त्या क्षमतेमध्ये घटनेने उपराष्ट्रपतींना कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य दिलेली नाहीत. म्हणूनच काही विद्वान अभ्यासक त्याला किंवा तिला अनावश्यक महामहिम ही सुपरफ्ल्युअस हायनेस असे संबोधतात. भारतीय राज्याचे राजकीय सातत्य राखण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. आता बघूयात उपराष्ट्रपतींचा एका दृष्टिक्षेपात. कलम 63 भारताचे उपराष्ट्रपती. कलम 64 उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती. 65 मध्ये राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये किंवा आकस्मिक पद रिक्त मध्ये राष्ट्रपती म्हणून भूमिका बजावणे किंवा त्याची कार्य पार पाडणे. 66 मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. 67 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ. 68 मध्ये उपराष्ट्रपती पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक. होणाऱ्या पदाची मुदत आणि आकस्मिक रिक्त जागा भरण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीचा कार्यकाळ. 69 मध्ये उपराष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा. 70 मध्ये इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीच्या कामाचा निर्वाह. 71 मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत किंवा निवडणुकीशी संबंधित बाबी. अशा पद्धतीने आपण उपराष्ट्रपती पद प्रकरण 19 संपूर्ण बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास प्लीज मदत करा ज्यांना गरज आहे या गोष्टीची. कारण कोणी जर ऐकून या काय म्हणतात एखादा प्रश्न सुटत असेल त्यांचा तर त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.